नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण काळ्या मातीमध्ये जर तुम्हाला बिल्डिंग बांधायची असेल तर कशा प्रकारचं फाउंडेशन असायला हवं त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आपण काळ्या मातीमध्ये बिल्डिंग बांधणार आहोत आणि चिरे बांधकाम करणार आहोत, तर फाउंडेशन कसं असावं, तर त्याबद्दलची आपण डिटेल माहिती घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चला तर पाहूया काळ्या मातीत घर बांधताना फाउंडेशन कसं असावं. मित्रांनो, आपण बिल्डिंग दोन प्रकारची बांधतो. त्यामध्ये लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन आहे आणि आरसीसी कन्स्ट्रक्शन आहे. तर लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे काय की जे छत असतं किंवा रूफ असतं त्याचं वजन जर चारी भिंतीवरती दिले गेलं असेल त्याला लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हटलं जातं. आणि जर छताचं वजन जर चारी पिलर जे दिलेले असतात कोपऱ्यामध्ये कॉलम्स त्याच्यावरती दिले गेलं असेल तर त्याला आरसीसी बिल्डिंग म्हटलं जातं. तर बिल्डिंग ज्यावेळेला आपण बांधतो त्यावेळेला आपल्या बजेटनुसार आपण काय करतो, आरसीसी किंवा लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन करण्याचं ठरवतो. तर आरसीसी बिल्डिंगपेक्षा लोड बेरिंगचा खर्च हा कमी असतो आणि म्हणून बरेच जण लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन करायला तयार होतात. पण ज्यांचं बजेटचा काही प्रॉब्लेम नसतो ते मात्र आरसीसी बिल्डिंग करू शकतात. पण बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की काळी माती आहे आणि काळ्या मातीमध्ये आपण लोड बेरिंग करायचं असेल, आरसीसी कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर कशा प्रकारचं फाउंडेशन असावं, तर त्याबद्दलची माहिती आपण घेऊया. तर मित्रांनो, काळ्या मातीमध्ये हार्ड स्टार्टर लागत नाही आणि आपण जरी 5 फूट 7 फूट 8 फूट खोलवर जरी गेलो तरी त्या ठिकाणी हार्ड स्टार्टर नसतो. मग अशा वेळेला कोणत्या प्रकारचं फाउंडेशन घ्यावं असा बऱ्याच प्रेक्षकांचा प्रश्न मागे कमेंट बॉक्समध्ये आलेला होता. तर त्याबद्दलची आपण माहिती घेतोय. तर मित्रांनो, जर हार्ड स्टार्टर लागतच नसेल तर लोड बेरिंग कन्स्ट्रक्शन तुम्ही बिल्डिंग बांधत असाल तर आपण जे काही प्लॅनप्रमाणे आपण सरी खोदतोय तर ती खरी सरी जी आहे ती तुम्ही किंवा कमीत कमी 5 फूट तरी खंडी गेली पाहिजे. आणि 5 फूट खोदकाम केल्यानंतर तर त्याच्यामध्ये या ठिकाणी 1 फूट रबल सोलिंग, काळ्या दगडाचं जे बसॉल्ट दगड असतो त्याचं पूर्णपणे 1 फूट पूर्ण खोदाईमध्ये तुम्ही हार्ड स्टार्टर टाकून यायचा आहे रबल सोलिंग करून. आणि तो चांगल्या प्रकारे कॉम्पॅक्ट केला गेला पाहिजे, कॉम्पॅक्शन केलं पाहिजे. आणि पूर्ण कॉम्पॅक्शन झाल्यानंतर त्यावरती 3 ते 4 इंच जाडीचा पीसीसी बेड करायचा आहे. पीसीसी 148 प्रमाणामध्ये एका 4/7 प्रमाणामध्ये तुम्ही पीसीसी करून घ्या. आणि त्यानंतर जर तुम्ही चिरे बांधकाम करणार असाल तर तुम्ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही आत्रज बांधकाम म्हणजे 14 इंच रुंदीचं बांधकाम तुम्ही पूर्ण फाउंडेशनमध्ये अप टू चौथऱ्यापर्यंत तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारचं जर तुम्ही लोड बेरिंगसाठी हे फाउंडेशन करा आणि त्यानंतर वरती चौथऱ्या लेवलला एक 6 इंच जाडीची आरसीसी रिंग प्रोव्हाइड करा. आरसीसी रिंग म्हणजे लिंटल सारखीच रिंग असते आणि ती तुम्ही पूर्णपणे जे काही तुमचे प्लॅनिंग असेल त्या प्लॅनप्रमाणे जेवढ्या काही वॉल्स आदल्यामधल्या किंवा पेरिमीटरचे येणार असतील त्यावरती पूर्ण चौथऱ्या लेवलला तुम्ही ती रिंग फिरवा. तर असं हे फाउंडेशन करा. आणि जर तुम्ही आरसीसी बिल्डिंग काळ्या मातीमध्ये बांधणार असाल आणि जर ती बिल्डिंग मल्टी स्टोरी वगैरे करणार असाल, बहुमजली करणार असाल तर मात्र तुम्हाला खोदकाम कॉलमचं जे आपण खोदकाम करतोय त्या ठिकाणी तुम्हाला पाईल फाउंडेशन करावं लागेल. पाईल्स ज्या रेडीमेड कॉन्क्रीटच्या पाईल्स असतात त्या ठिकाणी तुम्ही त्या इन्सर्ट करायच्या आहेत. आणि समजा एकच मजली बिल्डिंग बांधायची असेल तर मात्र तुम्ही जे लोड बेरिंगसाठी मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही 5 फूट 7 फूट खोदकाम करा, 5 ते 7 फूट. त्याच्यामध्ये 1 फुटाचं काय करा, पूर्णपणे रबर सोलिंग करून घ्या. पीसीसी 4 ते 6 इंचाचं करून घ्या. त्यानंतर ग्राउंड लेवलला खाली
पूर्णपणे तुम्ही रिंग फिरवा, म्हणजे बीम फिरवा. जसं आपण प्लेन बीम फिरवतो तसं ग्राउंड बीम जमिनीमध्ये पूर्ण प्लॅनप्रमाणे पूर्ण RCC बीम घ्या ग्राउंडमध्ये, आणि त्यानंतर मग फाउंडेशनचं बांधकाम तुम्ही चौथऱ्यापर्यंत आणा. तसेच कॉलम पण उचला आणि परत चौथऱ्या लेवलला तुम्ही एक प्लेन बीम जसे आपण रेग्युलर RCC कामामध्ये घेतो तशा प्रकारचं घ्या. तर अशा प्रकारचं हे फाउंडेशन तुम्ही निश्चित घ्या आणि निश्चित तुम्ही ती बिल्डिंगला कुठेही खचणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर अशा प्रकारचं तुम्ही फाउंडेशन करून घ्या आणि बांधकाम तुमचं जे काय तुमच्या मनातील स्वप्नातील घर आहे ते पूर्ण करून घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचे काही बांधकाम संबंधी काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही त्यासाठी उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि जर आपण सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू, धन्यवाद.